तर गुड मॉर्निंग मित्रांनो, वेळ झालेली आहे 6:07. आज उशीर झालाय. रोज मला वाटतं दिवस उजडायच्या अगोदर मी निघतो. आज दिवस उजडून पण गेलेला आहे. ठीक आहे, आज उशीर झालाय. बघूया आता कोणती ट्रिप लागते. जाऊया डायरेक्ट आता काटमानेल नाक्यावरती. तर मित्रांनो, पवईची ट्रिप लागलेली आपल्याला ओला मधून. रोहन शिंदे या मुलाला म्हणजे मुलगा जे लग्न झाले का नाही माहिती नाही, आपल्या म्हणजे माझ्यापेक्षा थोडा छोटाच असेल. यालाच मी कम से कम मला वाटतं 3 ते 4 वेळा घेऊन गेलो असेल आणि आता मला वाटतं 5वी वेळ आहे. तर ठीक आहे, आता जाऊया त्यालाच परत घेऊया आणि जाऊया आता पवईला. चला तर मित्रांनो, मॅप बघायची पण गरज नाही. घर वेर माहिती आहे आपल्याला, लोकेशन पण माहिती आहे, ड्रॉप लोकेशन पण माहितीच आहे. चला तर मित्रांनो, जाऊया, पिकअप करूया आणि जाऊया आता पवईला. तर मित्रांनो, पवईची ट्रिप कंप्लीट झालेली आणि आता आपल्याला इकडनं लागली एअरपोर्टची ट्रिप. एअरपोर्ट जवळच आहे इकडनं, पण फेअर खूप चांगला होता. उबरमध्ये ऍक्सेप्ट केली. आता बघू, एअरपोर्टला थांबलो तर थांबेल, नाही तर ट्रिप कंप्लीट करून मी निघून जाईल. मी एअरपोर्टला जास्त थांबतच नाही. चला तर बघूया टावर नंबर 6 कुठे आहे. तर मित्रांनो, एअरपोर्टची ट्रिप घेतली पण एअरपोर्टला मी थांबलो नाही आणि मग एअरपोर्टवरून बाहेर आलो आणि मग एवढी गर्दी, गाडी लावायला पण जागा नाही. मग पुढचे ब्रिज खाली थांबलो, वेट केला आणि मग मला तिकडनं साकी नाक्याची ट्रिप लागली. आता साकी नाक्याची ट्रिप पण मी कंप्लीट केलेली आहे. तर बघूया इकडनं कोणती ट्रिप वाजते. चांगली ट्रिप वाजते तर ठीक आहे. आता वेळ झालेली आहे 10:40. मला वाटतं एवढ्याला 2000चं तरी काम व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, ओके 1700-1800च्या आसपास काम झालेलं आहे. तर ठीक आहे, अजून 2-4 ट्रिप चांगल्या भेटल्या पाहिजेत, मग चांगलं काम होईल. चला तर मित्रांनो, बघूया आता आपल्याला कोणती ट्रिप भेटते इकडनं. तर मित्रांनो, आता खारघरला आलोय. साकी नाक्यावर मला खारघरची ट्रिप लागलेली. 2-3 ट्रिप लागल्या तिकडनं. मुलुंडची लागली होती, ठाण्याची लागली होती आणि एक कोणती ट्रिप लागली होती, बेलापूरची ट्रिप लागली होती. एक पण ट्रिप नाही भेटली, सगळ्या कॅन्सल होतं. त्या लोकेशनवर पोहोचतोय, कॅन्सल होत आहेत. मेसेज करतोय तरी पण ट्रिप कॅन्सल होत आहेत. मग शेवटी कंटाळलो. मग खारघरची ट्रिप लागली. खारघरची ट्रिप घेतली. आता इकडे आलोय. इकडे पण आता मला चिंचपाड्याची ट्रिप लागली होती. आता ही पनवेलची ट्रिप आहे. तर चिंचपाड्याची ट्रिप लागली होती, ऍक्सेप्ट केली, फक्त यू टर्न घेतला, कॅन्सल. काय माहिती काय सीने भाई, असं कसं काम व्हायचं. तर ठीक आहे, आता बघूया कधीपर्यंत आपल्याला ट्रिप भेटते इकडनं. कधी चांगली ट्रिप घेऊन खरी. कंटाळा पण आलाय आज काम करायचा. कंटाळा करून कसं चालायचं. ठीक आहे, तर बघूया चांगली कोणती एखादी ट्रिप घेऊया आणि करूया ती कंप्लीट. आता तर ट्रिप पण नाही वाजते. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता खारघर वरून पलावाची ट्रिप लागली होती. पलावाची ट्रिप कंप्लीट केली. आता पलावामध्येच आहे. तर पलावामधूनच आता आपल्याला कल्याणची ट्रिप लागली. तर चला आता जाऊया कल्याणला आणि मग बघूया तिकडनं कसं. काय आजचा दिवस तर काय संपत नाही. कंटाळा आला, असं वाटतं कधी संपतोय कधी घरी जातोय. पण काय साला, आज दिवस जरा जास्त मोठा वाटतं. खूप वेळ पण खूप जास्त झाला. आज 3 वाजायला आले तर ऑलमोस्ट कामच नाही होते. ठीक आहे, हे बघा बुकिंग पण कॅन्सल. चला ठीक आहे, आता काय नाही. हे बघा, अजून एक ट्रिप ऍक्सेप्ट केलेली आहे. कॉल करतोय, 4-5 कॉल केले, मेसेज केला, काय रिप्लायच नाही. कॉलचा पण रिप्लाय नाही, मेसेजचा पण रिप्लाय नाही. क्लायंट लोकेशनवर येऊन थांबलेलो आहे. काय आजचा दिवस काय असाच चाललाय माझ्यासोबत. आता मगाशी पण ती ट्रिप ऍक्सेप्ट केली, बाजूलाच होतो, म्हणजे जिथे ड्रॉप केला तिथूनच मला ट्रिप लागली. ती तरी पण 5 मिनिटावरतीच होती आणि एवढ्या आतमध्ये गाड्या येत पण नाही. आणि मी म्हणजे चाललो होतो तरी पण ट्रिप तिकडनं कॅन्सल झाली. आता पण कॅन्सलच आहे. बघूया आता. अजून एक बुकिंग घेतलेली आहे मित्रांनो. हे बघा, उबर मध्ये सेम तेच झाले. टाइम पण बघा किती झाले, 3:50 झालेत आणि सेम कॉलच नाही लागत आहे. काय सीन आहे काय माहिती. हे बघा, क्लायंट लोकेट केलेलं आहे मी. ना क्लायंट येते, ना कॉल उचलते, ना मेसेजचा रिप्लाय करत आहे. काय करायचं काय कळत नाही. चला ठीक आहे, ही बुकिंग आली तर आली, नाही तर मग आता घरी निघून जाईल. खूप झालं, पेशन्स लेवल संपले माझे. आता जेवलो नाही, आता जातो जेवतो आणि डायरेक्ट घरीच निघून जाईल. कंटाळा आला इकडे. तर मित्रांनो, एक पण तिकडनं बुकिंग लागलीच नाही. असंच मग खाली आलो, बोललो जाऊ दे आता, कंटाळा पण आला आणि भूक पण लागली, जेवलो पण नव्हतो. तर बोललो जाऊ दे, ती गेली बुकिंग. आता तेल लावत खूप बुकिंग कॅन्सल झाल्यात आज माझ्या. अर्ध्यापेक्षा जास्त तर मी व्हिडिओ पण नाही बनवलेत.
पण त्या बुकिंग कॅन्सल झाल्यात. अशा बऱ्याचशा बुकिंग आज कॅन्सल होतात. मी क्लायंट लोकेट करतोय, लोकेशनवरती पोहोचवले तरी पण बुकिंग कॅन्सल होतात. मग विचार केला आता बस झालं, जेवढं होईल तेवढं होईल. काम झालं, आता 4 वाजलेत आणि 2 वाजल्यापासून असंच चालू आहे. तर ठीक आहे, आता बघू, जातो घरी आणि जेवतो आणि आराम करतो, मग जातो जिमला. आजचा दिवस खूप बेकार होता. जे झालं ते झालं आणि असतो असा एक दिवस. रोजच काम होईल असं पण नाही आपण गृहीत धरू शकत. कधी एक दिवस होईल, कधी नाही होईल. तर धंदा पण लागण्यावरती, कधी लागतो कधी नाही लागत. आपल्या हातात काय नसतं, असतं असं एक एक दिवस असं जातो खडतळ. तर ठीक आहे, प्रत्येक दिवस सहन करायची आपल्यामध्ये ताकद आहे आणि काय करायचं, आणि नाही करून पण कोणाला सांगणार. आपल्याला म्हणजे बांधील तर नाही येत की शिप द्यायची किंवा काय असं. तर ठीक आहे, एखाद दिवस समजू शकतो आपण, चालतं. आणि तरी पण झालंय काम एवढं पण म्हणजे वाईट नाही झालंय. मला वाटतं 2600-2700 पर्यंत झाला असेल काम. तर ठीक आहे, आता तेवढं तर तेवढं. आणि आज ओलाचा रिचार्ज पण नाहीये, म्हणजे ते 200 रुपये पण वाचणार आहे. कारण का जो कालचा पॅक कंटिन्यू होता तोच मी कंटिन्यू केला. त्यानंतर उबरचा मध्ये मग नंतर मी रिचार्ज रिन्यू नाही केला. मला माहितीच होतं की आता बुकिंग नाही लागत आहे. मग मी बघत होतो ट्रिप, पण लागत नव्हत्या, पण म्हणून मी रिचार्ज रिन्यू केलाच नाही. म्हणून ठीक आहे, आता उद्याच करूया त्याला रिन्यू. बरं झालं नाही केलं. एखाद्या बुकिंगसाठी परत आजच्या काय बोलतात त्याला, आपल्या टार्गेट मधून 200 रुपये कमी झाले असते. तर तसं काहीच नव्हतं, पण बुकिंग पण नव्हतं लागत उबरमध्ये. उबरचा रिचार्ज होता, मला वाटतं 2 वाजेपर्यंत काहीतरी होता रिचार्ज. मी 2 वाजेपर्यंत यूज केलं. त्यानंतर उबरमध्ये मी ट्रिप नाही घेतली. घेतलेली पण मला भेटली नाही. आता पण उबरमध्ये ट्रिप घेतलेली पण ती भेटली नाही. बरं ठीक आहे, आता नाही तर नाही, काय करू शकतो त्याला. आपल्या हातात काहीच नाहीये. जशी ट्रिप भेटेल तसं आपल्याला काम करायचं आहे. आता नाही भेटले त्याला काय करू नाही शकत. ठीक आहे, तर जाऊया घरी. असा एक दिवस आपण काय बोलतात त्याला झेलू शकतो आणि झेलत राहायचं. आता काय करणार मित्रांनो, नसेल बुकिंग तर काय करू नाही शकत आपण. कोणत्याही एरियात राहा, जर बुकिंग नाही वाजणार आणि नाही लागणार तर नाहीच भेटणार. पण आज असं नव्हतं की बुकिंग लागत नव्हत्या, बुकिंग लागत होत्या पण कॅन्सल होत होत्या. आणि क्लायंट लोकेट करतो तरी पण कॅन्सल होत. कॉल लागतोय, कॉल रिसिव्ह नाही करायचे. तर काय माहिती ऍपचा प्रॉब्लेम आहे का, कस्टमर तसे भेटले मला किंवा बुकिंग तशा लागल्या, काय माहिती नाही काय इश्यू. कारण का कधी कधी ऍपचा पण खूप इश्यू होतो कधी कधी एरर बिरर होतो, कधी कधी ऍप स्लो चालतो, असं लॅब मारत असतो. आता बघूया कसं काय, उद्याचा दिवस उद्या कळेल आपल्याला. उद्या पण सेम असं असेल तर समजून जायचं की ऍपचाच इश्यू आहे, नाही तर मग आपल्याला बुकिंगच तशा भेटत असतील. ठीक आहे, जे पण असेल ते चालेल आपल्याला, काय नाही. उद्या आपण जास्त काम करूया. चला तर मित्रांनो, आता भेटूया आपण उद्याच. आणि त्याआधी बघूया आज आपलं ओव्हरऑल काम किती झालंय. तर मित्रांनो, उबरमध्ये आज आपलं काम झालेलं आहे 1461 रुपयाचं. आणि ओलामध्ये काम झालेलं आहे 1345. 1461 आणि 1345 बघूया. 1461 प्लस 1345, 2806 रुपयाचं काम झालेलं आहे. यातून मायनस होतील CNG थोडा बाकीच आहे. तरी समजा 650 रुपयाचा CNG गेला आणि मायनस 83 रुपीज ओलाचे. तर उबरचा पास माझा ॲक्टिव्ह होता म्हणून मी तेवढंच काम केलं, त्यापुढे काम नाही केलं. तर ठीक आहे, ओव्हरऑल एवढं काम झालेलं आहे आपलं 2073 रुपयाचं. ठीक आहे, आता काय करू नाही शकत. भेटूया आता उद्या मित्रांनो सकाळी लवकर. चला मित्रांनो, तर बाय, उद्या भेटूया.